इथं बघा चुलीवरती मी आमटी घातली होती. मंगळवारी आम्ही गेलो होतो गावाला आणि गावाला सवासणींचा कार्यक्रम होता, परड्यांचा होता, त्यामुळे गेलो होतो. आणि मला पण आखाडाच्या महिन्यात नैवेद्य नारळ करायचे होते म्हणून गेलेलो होतं. इथं बघा माझे सासूबाई आमच्या बारक्या सासूबाई आणि म्हणजे मिस्टरांच्या आत्या, आम्ही त्यांना मावशी म्हणतो, आमचं चाललं होतं पोळ्याही बनवायचं. तर वर्षातून एकदा हे करावंच लागतं नैवेद्य नारळ सगळ्यांनी आणि करायलाच पाहिजे, कारण आपल्याला वर्षभर सुख समाधान सर्व आपण देवांचं केलं तर आपल्याला लाभतं. आणि वर्षातून एकदा तरी देवांचा कुळाचार करावाच लागतो, देवीची ओटी ही भरावीच लागते. आणि तुम्ही तिथं बघा ह्यांच्या आत्या बघता तर लगेच त्यांनी डोक्यावरती पदर हे घेतला, म्हणल्यात आम्हाला पदर घेऊ द्या आणि मग व्हिडिओ काढत होते. तर गावाकडचं कसं साधं राहणीमान असतं आणि तेच चांगलं असतं. नंतर आम्ही शेतामध्ये गेलो, नैवेद्य हे दाखवायचं होतं ना. तर लाडूच्या बाबांना म्हटलं मी पाण्यातून गाडीवर काय येणार नाही, मला चालतच यायचं पाण्यातून. मग इथून आम्ही पाणी घेतलं, हे घेतलं देवांना. पाणी चांगलं स्वच्छ होतं. आणि पुढं जाऊन ते थांबले होते गाडीवरती, मग मी गाडीवर बसून गेले त्यांच्याबरोबर. नंतर ना आणि मी पण कापण्याही केल्या होत्या, ते पण नैवेद्य घेऊन आले होते मी दाखवायला. का तर आखाडाच्या महिन्यात आखाड तळून ते देवांना नैवेद्य दाखवतात ना. तर मी आखाड महिना चालू व्हायच्या अगोदर केल्या होत्या कापण्या, पण नंतर आम्हाला सुतक पण पडलं. परत लाडूनी पण ते नैवेद्य आपण खाल्ल्यानंतर ते देवांना कसं दाखवायचं, आणि आखाड चालू झाल्यावर मग अगोदर केल्यामुळं मला काही उत्साहच नाही राहिला करायचा. नाही तर दरवर्षी मी आखाड महिन्यात नैवेद्य दाखवतेच. ह्यावेळेस शेवटच झाला जरा, म्हणजे उशीरच झाला मला दाखवायला. आखाडाच्या शेवटीच मग तळलं. सकाळी लवकर उठून मी कापण्या केल्या आणि नंतर मग परडीचं हे बराबरी देवांची पूजा, मुलांचं आवरायचं. मग मला जरा उशीरच झाला यायला. आणि इथं बघा मंदिरात ह्यांचे बारके चुलते आहेत ना, तर हे मुलांना आहे ना, त्यांना नाना म्हणतात, तर हे नाना आहेत ना, तर ह्या मुलांना जरा हे करत होते, घाबरत होते. तर इथं बघा ही मरीमाता देवी आमची. तर मला ना साडीही नेसवायची होती. तर मी आल्यावरती ह्यांनी काही शूट घेतलं नाही. मी पाणी हे करून देवीचं थोडंसं अभिषेक केला आणि नंतर मग मी साडी नेसवली. तर ह्यांनी बाकीचं काही शूट घेतलंच नव्हतं, हे बाहेर होते. तर इथं बघा मी मागच्या वेळेस मी हिरवी आणलेली, तर मग माझ्याकडं काही नऊवारी नव्हती, मी दुसऱ्या दुकानातून घेतली. तर नऊवारी साडी नेसवली, देवीला हळदी कुंकू लावलं आणि गजरे हार आणलं होतं. कारण मी वर्षातून एकदाच येते, आपण काही रोज रोज करत नाही, लांब असल्यामुळं मला यायला भेटत नाही. आणि मुलं बारीक आहेत त्यामुळं, आबी रडत होता त्यामुळं मला पटकन जायचं होतं घरी. मी जास्त काही घेतलं नाही, आजूबाजूच्या देवांना पण नैवेद्यही केला आणि नंतर मी घरी चालले होते माघारी. तर व्हायचं डोंगराच्या कुशीत आहे ना हे रान आहेत, शेत आहेत, आणि तिथंच ते मंदिर होतं देवीचं, मरीमाता देवीचं मंदिर होतं. तर बाकीचे बघा प्रत्येकाच्या सवासणी होत्या, म्हणजे आखाडाचा शेवटचा दिवस होता ना. आखाड महिन्यात आहे ना सवासणी बरीच लोक घालतात, आणि मी पण घालते, खंडाळमध्येच घालणार. आबीनं लेपन आणि रांगोळी केलेलं सगळं पुसून टाकलं आणि मी इथं दीपामावस्येचे दिवे लावले होते. आणि माझ्याकडं दिवे आहेत पण मी खाली लावले नाहीत, का तर आबी ओढतो ना दिवे. तर इथं बघा आपल्या आईची साडी बदलली होती, मी तिला अभिषेक घातला आणि अमावस्याची साडी पण बदलली. आता श्रावण चालू होते त्यामुळे तिला छान अशी व्हाईट साडी नेसवली. आणि ही अप्रिजातीची फुलं आणि रातराणीची फुलं ना मला शेजारच्या ताईंनी, म्हणजे आमच्या खुशीच्या मम्मीने दिली होती. तर इथं बघा ही व्हाईट साडी छान अशी तिला नेसवली वेगळ्या पद्धतीनं. तर गौराईला पण अशा कोणाला साड्या नेसवायच्या असतील तर ऑर्डर द्या,
बुकिंग चालू आहे ऑर्डरची. तर इथं बघा मी देवांना पण छान कोलगेट पावडर घासून सगळ्यांची पूजा करून घेतली होती. तर बघा देवांची पण मी कोलगेट पावडरनं घासून आणि अभिषेक घालून देव पण उजळून अभिषेकही घातला ना देवांना की पूजा चांगली छान करून घेतली देवांची पण. दिव्यांची पण पूजा झाली होती माझी. आणि असं वाटतं ना देवांची पूजा ही केल्यावर खूप प्रसन्न वाटतं. असं वाटतं की आपली नजर लागते का काय. इथं बघा छान साडी झालं होतं माझं आवरून. तर पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कारण सर्वजण बघतात पण लाईक करायला विसरून जातात.